तसेच हरिचंद्र विष्णू गोंडले समाजसेवक दिवे यांच्याकडून उमेश मुकादम यांच्या स्पर्धेला आणि खास करून मरोई दिवे संघाला शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच बघूया आज संधी आहे. काल्हेर, दापोडा आणि मरोई या संघांना रँकिंग नंबर 1 वर जाण्यासाठी आज बघूया कुठला संघ दामोदर स्मृती चषक घेऊन नंबर 1 वर जातोय. दापोडे संघाने तर 1 नंबर 1 14 विजय सलग संपादन करून त्यांनी आपला संघाची ताकद या संघटनेमध्ये दाखवलेली आहे. बघा या महत्त्वाच्या सामन्यातून सलामीर जोडीमध्ये आपण चेंजेस पाहतोय. राजू पाटील यांच्या जोडीला ज्ञानदेव पाटील स्वतः संघाचे संघनायक आलेत. चला फिल्डिंग लावा लगेच. मरोई दिवे संघ संदेश पाटील आपलं देखील स्वागत आहे. वीर तानाजी दापोडे संघाचे सहकारी सदस्य आणि कुंदनजी पाटील साहेबांचे बंधू आणि दापोडे ग्रामपंचायतचे माजी सदस्य संदेश पाटील आपलं देखील स्वागत. बघूया दापोडे आणि दिवे एक बिग मॅच स्वर्गीय दामोदर स्मृती चषकाचा हा सेमी फायनल सामना मैदानामध्ये सुरू होतोय. बघा मित्रांनो, देवेश ग्रुप कोणी सामना सुरू असताना आता मैदानातून बाईक अथवा 4 व्हीलर गाडी घेऊन जाऊ नका. देवेश ग्रुपचं नाव सध्या वसई, विरार तसेच ठाणे जिल्हा भिवंडी तालुक्यामध्ये उमेश मुकादम. नक्कीच मूर्ती लहान आहे मात्र कीर्ती महान आहे. नावारूपाला आलेला हा देवेश ग्रुप आणि आपण उमेश मुकादम यांचे चिरंजीव देवेश याला देखील इथे पाहतोय. बघूया पहिला चेंडू घेऊन येतील मरोई दिवे संघाचे संघनायक सुधाकर पाटील आणि सामना करतील फलंदाज राजू पाटील. वेळ घेऊ नका मित्रांनो, जेव्हा सामना सुरू होईल तुम्ही अगदी 3 ओव्हर आपले लवकरात लवकर कंप्लीट करा, कारण की आपल्याला फायनल सामना यानंतर खेळवायचा आहे. नक्कीच अगदी तुम्ही वेळेच्या बाबतीत सहकार्य केला तर फायनल सामना 4 ओव्हरचा होईल, अन्यथा कमिटी जो निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. बंद्र्या मारुती काल्हेर संघ आपण देखील लवकरात लवकर पोहोचायचं आहे. गेम ऑन. पहिला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय मात्र इथे पडून चेंडू पकडलाय एस्ट्यांच्या मागे प्रताप पाटीलला. वा, राजू पाटील आणि प्रवीण लक्कीबाई गोंडले हे आपण यष्टीरक्षक प्रताप पाटील यांचे 2 केंद्रबिंदू पाहतोय. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. लक्की गोंडले हे राष्ट्रीय कबड्डीपटू देखील आहेत. हा फटका ऑन साईडला खेळलाय. बघूया संदीप पाटील चेंडूच्या समोर एका टप्प्याने चेंडूला पकडलाय. एक सिंगलनं दापोडे संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलंय राजू पाटीलनं. 2 चेंडू 1 धाव. चांगला सामना होईल. दोन्ही संघाने अगदी आमच्या कमिटीच्या सांगण्यानुसार 3 ओव्हरचा सामना आणि दोन्ही संघांनी त्याला सहमती दिलेली आहे. दोन्ही संघांचा आपण आभार व्यक्त करूया. हा चेंडू उडवलाय. बघूया चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक चुकतायत. यतीश पाटीलना छेल धरतीला दान केलाय. जीवनदान कोणाला तर ज्ञानदेव पाटीलला. आणि या जीवनदानाचा फायदा बघूया ज्ञानदेव पाटील कशा प्रकारे घेत आहेत. यतीश पाटील या संघातील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आपण पाहिलं होतं. दमन चषकामध्ये 1 वर्षी या खेळाडूला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ट्रॉफी मिळाली होती नवीन 40+ संघटनेमधून. हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप. पंच आमच्याकडे बोलतायत सुनील म्हात्रे सर. पंचांचा इशारा येतोय वाईट
अतिरिक्त धावसंख्येनं संघाची टोटल 4 वर धावून पोहोचलेली आहे. 2 वर ज्ञानदेव पाटील, 1 वर राजू पाटील आणि 1 वाईट. 3 चेंडूमध्ये 4. इथे बघूया चेंडू अगदी चाललाय. शॉट थर्डमॅन रिझन मधून प्रवीण गोंडलेची चांगली फिल्डिंग. वा, काय चेंडू अडवलाय. मिळेल फक्त 1 सिंगल. ही फिटनेस आहे कबड्डीची, फायद्याला पडली नक्कीच प्रवीण गोंडले आहे ना. बघा अगदी हा चेंडू शॉट फाईन लेगला होता, शॉट थर्डमॅनला होता आणि शॉट फाईन लेगच्या प्रवीण गोंडलेनं चेंडूला थांबवलाय. चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. राजू पाटीलच्या बॅटच्या पट्ट्यात अजूनपर्यंत सुधाकर पाटीलचा एकही चेंडू आला नाहीये. 3 मध्ये 1. ज्ञानदेव पाटील खेळतायत 2 चेंडूमध्ये 2 वर. संघाची टोटल 5. इथे बघूया या चेंडूवर देखील शरीराचा वेध घेतला आणि हा डॉट बॉल राजू पाटीलला पूर्णपणे या ओव्हरमध्ये सुधाकर पाटीलनं थांबवलाय. नक्कीच वेलकम. दयानंदजी देवलीकर यांचं या किडानगरीमध्ये शुभागमन होतोय. दयानंदजी देवलीकर वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या किडानगरीमध्ये शुभागमन होतोय. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे सन्माननीय माजी अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेबांचं इथे शुभागमन होतोय. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अरविंदजी भोईर साहेबांचं इथे शुभागमन होतोय. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज झालेत राजू पाटील. हा चेंडू ज्ञानदेव पाटीलनं सोडून दिलाय. अगदी आउटसाइड ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. वेलकम जयंतजी पाटील आणि अरविंदजी भोईर साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत उमेशजी मुकादम आणि देवेश ग्रुपच्या वतीनं. इथे हा चेंडू बघूया हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतेत. फलंदाज बाद. ज्ञानदेव पाटील इज गॉन. अखेरकार ज्ञानदेव पाटीलची विकेट राजू पाटीलनं दुसऱ्या ओव्हरच्या नक्कीच पहिल्या चेंडूवर घेतले असं बोलूया, कारण की पहिला चेंडू वाईट. 1 बाद 6 आणि मैदानामध्ये आलाय नितीन ज्युनियर. महत्त्वाच्या सामन्यातून संघाला जॉईन झालाय आणि डोक्यावरची कॅप देखील मला वाटतं त्यांनी आता चेंज केलेली आहे. वीर तानाजी दापोडे संघाचा एक उत्कृष्ट यष्टीरक्षक. फलंदाज चांगला फटका कव्हर ड्राईव्हचा आपण पाहतोय. चेंडू चालला डीप मध्ये. प्रवीण पाटील कडून चुकी आणि चुकीला माफी नाहीये. सुधाकर पाटील नाराज. धावा मिळतील 4.
4 धावेनं संघाची धावसंख्या डबल अंकामध्ये 10 झालेली आहे. 3 ओव्हरचा सामना आणि पहिल्या 8 चेंडूमध्ये 1 बाद 10. नितीन ज्युनियर नक्कीच अगदी या महत्त्वाच्या सामन्यातून पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून आपला अकाउंट ओपन केलाय. हा चेंडू अगदी विकेट टू विकेट आपण पाहिला आहे. शॉर्ट फाईन लेगमध्ये प्रवीण लक्कीबाई यांच्याकडून चांगली फिल्डिंग. फक्त एक सिंगलनं धावसंख्या डबल 1 11 झालेली आहे. 9 चेंडूंचा खेळ संपलाय आणि आता 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अरविंदजी भोईर साहेब आपल्या मान्यवर कक्षामध्ये भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष आणि त्यांच्या समवेत गावदेवी ओली संघाचे सिनियर खेळाडू जैनभाऊ पाटील. इथे फटका चांगला आहे. राजू पाटीलच्या बँडमधून हा चेंडू चाललाय सीमापार षटकार. नक्कीच आताचे प्रमोद पाटील आपण जर गीत पाहिले आणि गीतचे बोल तर अगदी हसू देखील येतोय. आता बाजार कोणाचा उठवायचा आहे? बाजार एक वेळा उठवू शकतो कोणी, 2 वेळा. हार के बाद जीत हे बघूया. इथे या चेंडूवर आल्या धावा 6 आणि धावसंख्या 17वर जाऊन पोचलेली आहे. 10 चेंडूमध्ये 17. हा फटका बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. शॉर्ट लेगमध्ये प्रवीण गोंधली चेंडूला उचलत आहेत. चांगली फिल्डिंग आज वारंवार आपण प्रवीण गोंधली लक्कीबाई यांच्याकडून पाहतोय. वा, आतापर्यंत जेवढे चेंडू त्यांच्या दिशेने आलेत तेवढे चेंडू त्यांनी व्यवस्थित पकडलेत. एका धावेने संघाची टोटल 18 झालेली आहे. शेवटचा एक चेंडू राजू पाटील पायी गावाच्या टोकाकडून. हा फटका उडवलाय. अगदी चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शुभ आगमन झालेले आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सचिव प्रदीपजी जोशी, त्यांच्या जोडीला सल्लागार संतोष म्हात्रे आणि आमचे इतर सहकारी आहेत. नक्की सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. प्रदीपजी जोशी साहेबांच्या समवेत कल्लेर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि संघटनेचे सल्लागार संतोष म्हात्रे आणि सदाभाऊ म्हात्रे. क्या बात है, अभी पिक्चर में आहे. नक्कीच कालिका माता कालवार संघ पहिल्या दिवसातून चांगल्या लय मध्ये होते. स्वागत आहे आपलं. सदाभाऊ म्हात्रे यांना देखील सल्लागार म्हणून 5 संजयभाई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ मध्ये या नावाचा देखील आपण कायम दबदबा पाहिलाय. अभी क्या बात आहे. सुरेख चेंडू. अभी पाटीलनं सराव चांगला केलाय. नक्की सरावावर चांगला भर आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर राजू पाटीलला डॉट टाकलाय. धावा बनलेत 24. पहिल्या 12 मध्ये 24 आणि आज सलगचा दुसरा डॉट. क्या बात है. राजू पाटील थोडेसे चिंतेत. आतापर्यंत राजू पाटीलनं 8 चेंडू खेळलेत, त्यामधले 5 चेंडू डॉट आहेत आणि 3 चेंडूमध्ये 1 षटकार.
2 सिंगल अशा 8 धावांचं योगदान दिलंय. तर नितीन ज्युनियरनं 3 चेंडूमध्ये 11 चौकार, सिंगल आणि षटकार. ज्ञानदेव पाटील बाद झाले 2 वर. संघाची टोटल 24. हा फुलटॉस, चेंडू चाललाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. संजय तिथे उपस्थित. पंचांचा बिमरचा इशारा. 1+9 अशा 2 धावा येतील. 2 धावेनी संघाची टोटल 26. आणि फ्री चेंडू नितीन ज्युनियर साठी. उघडा डोले, पहा नीट. हा चेंडू आहे नितीन साठी फ्री हिट. बॅटची कडा, चेंडू चालला अगदी बॅटची एज घेऊन. क्या बात आहे, वाह. संघाच्या 2 धावा वाचवल्यात प्रवीण गोंडलेनं. मला वाटतं नक्कीच आज ते आपल्या आई गावदेवीचा मरोईचा दर्शन घेऊन आलेले आहेत. काय चेंडू थांबवलाय. जसा आपण गाडीचा ब्रेक दाबतोय तसा चेंडूचा ब्रेक दाबलाय आणि चेंडूला थांबवलाय. वाह, गुड फिल्डिंग. धावसंख्या 28. शेवटचे 3 चेंडू आहेत. बंद्र्या मारुती काल्हेर इथे पुन्हा एकदा चेंडू येतोय अगदी शॉर्ट थर्डमॅनला. आता इथे यतीश कडून चांगली फिल्डिंग. पंचांनी 3ऱ्या पंचांची मदत. बघा अगदी इथे प्रिन्स मूवीज टेक्निकलकडे आपण नक्कीच आपण चेक करू. इनफिल्ड अंपर आपला सॉफ्ट सिग्नल काय भाऊ सर? सॉफ्ट सिग्नल नक्कीच. फलंदाज सेफ असा सॉफ्ट सिग्नल आहे. त्यांना नक्की शंका आहे. सामना मोठा आहे. खेळाडूंना कुठल्याही प्रकारचा डेअरच नाही आहे. पंचांना जर वाटलं तर ते टेक्निकल प्रिन्स मूवीजकडे निर्णय देऊ शकता. बघूया आपण. दूध का दूध, पाणी का पाणी. मान्यवर कक्षामध्ये नक्कीच आपण पाहतो अरविंदजी भोईर साहेबांना, भिवंडी ग्रामीण 40+ माजी अध्यक्ष प्रदीपजी जोशी, विद्यमान सचिव सल्लागार सदाभाऊ म्हात्रे, संतोषजी म्हात्रे, तसेच जयंतजी पाटील आणि स्पर्धेचे करता धरता उमेश शेठ मुकादम आणि नक्कीच आपण पाहतोय जगदीश दादा मुकादम, न्यू मिलन पायगाव संघाचे सिनियर खेळाडू. सर्वांचं सहर्ष स्वागत. फलंदाज सेव आहेत. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 30 वर धावसंख्या पोहोचलेली आहे. शेवटचे 2 चेंडू. नक्कीच आज नितीन ज्युनियर चांगल्या लयमध्ये आहेत. डोक्यावरची टोपी त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन परिधान केलेली आहे आणि ती टोपी त्यांच्यासाठी काहीशी लक्की आहे. आतापर्यंत 5 चेंडू खेळलेत, 15 धावा त्यांनी बनवलेले आहेत. 14 धावा आहेत. षटकार, चौकार, सिंगल आणि 2 डबल.
इथे हा चेंडू डॉट आलाय. जयरामजी देवलीकर आणि रवी कारखंडे आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण दोन्ही मान्यवरांनी या मुख्य मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. इथे हा चेंडू अगदी पकडलाय एसट्यांच्या मागे प्रताप पाटील ना आणि फलंदाज बाद नितीन ज्युनियर. नक्कीच आज वन साइड कोण निघेल, दापोडा दिवे की काल्हेर. बघूया इथे धावा बनवलेत. वीर तानाजी दापोडे संघानं सेमीफायनल सामन्यातून 3 ओव्हरमध्ये 30 आणि विजयाचं लक्ष्य आहे मोरोई दिवे संघासमोर 31 धावांचं. नक्कीच आपण जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा समालोचन कक्षामधून ऐकूया मोहनदादा भोईर यांचा आवाज. दयानंदजी देवलीकर माजी उपसरपंच पाये यांचे इथे शुभागमन झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दयानंदजी देवलीकर साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम. हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मान्यवरांची मांदियाळी देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. या व्यासपीठ मंचावर भिवंडी क्रिकेट संघटनेचे माजी प्रसिद्ध अध्यक्ष सन्मान्य अरविंदजी भोईर, त्याचबरोबर भिवंडी ग्रामीण क्रिकेट सिनियर फुटबॉल संघटनेचे सचिव सन्मान्य प्रदीपजी जोशी, त्याचबरोबर सल्लागार सन्मान्य संतोषजी म्हात्रे, लॉट कमिटीचे मेंबर सन्मान्य सदाजी म्हात्रे, जयंतजी पाटील ही मान्यवर मंडळी या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहे. आणि सर्वांचं मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय उमेश मुकादम यांच्या वतीनं सर्वांचं मनस्वी स्वागत. आदरणीय दयानंदजी देवळेकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शिवसेना उपतालुका भिवंडी ग्रामीण आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण दयानंदजी देवळेकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 दिग्गज संघात जबरदस्त सामना आपण पाहतोय. फर्स्ट सेमीफायनल बघा. यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक देखील या स्पर्धेला जॉईन आहेत आणि प्रेक्षकमधून खास करून वीर ताणे दापोड संघाच्या खांद्या समर्थ उत्कृष्ट क्रिकेटर दुर्वान पाटील यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. धन्यवाद. वेलकम 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 मित्र. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे आमच्या माऊली मंडळींचा. जरीमरी महिला मंडळ विद्यमान अध्यक्षा उपाध्यक्षा आणि ऑल टीम्स या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. मी सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय.
सुस्वागतम सुस्वागतम. जरीमरी महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मी सर्व माऊली या भगिनींचं मनापासून स्वागत करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय उमेशजी मुकादम आणि अदर्स टीम देवेश 40+ पाये यांच्या वतीने तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. आज आमच्या महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत आणि त्या सर्वांचं मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक या स्पर्धेचे करता धरता मान्य श्री उमेश मुकादम आणि त्यांच्या आदर्श टीम यांच्या वतीने तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत करतोय. सौभाग्यवती वंदना देवळीकर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सदस्य पाये माऊली आपल्या देखील स्पर्धेमधून मनापासून स्वागत. धन्यवाद डिझा. महिला भगिनी मोठ्या संख्येने आज या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाल्यात. माऊली मंडळ आमच्या माऊली या ठिकाणी उपस्थित झाले त्या सर्वांना विनंतीशील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. जरीमरी महिला मंडळाच्या सर्व मेंबर्स अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांचे ऑल टीम्स आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेली आहे आणि या सर्व महिला भगिनींचं मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. आणि याच दरम्यान मी या शुभ आगमन होत आहे अमार कासने संघाचे करता धरता सर्वांनी विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कासने आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर फुटबॉल संघटनेचे विद्यमान सल्लागार सन्माननीय नानाजी गोंधळे यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं देखील मनस्वी स्वागत. चला आता जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जवळ सामना आपण पाहतो. एका बाजूला मरुळे दिवे तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे. प्रथम फलंदाजी करताना आपण वीर तानाजी दापोडे संघाला पाहिलं ज्यानं 3 षटकांच्या धावा केल्या 30 आणि विजयाचं लक्ष्य 31 धावाचा. पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण फलंदाज सुदायच्या बॅटमधून पाहतो. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. आमचे मान्यवर आणि त्याचबरोबर आमच्या महिला भगिनी या सर्वांच्या माहितीसाठी चालू सामना 2 दिग्गज संघामध्ये आपण पाहतो. एका बाजूला मरुआई दिवे तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे. स्पर्धेतला पहिला सेमीफायनलचा सामना. चेंडू ऑन साईडला अतिशय चांगला फेकले मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो. जीवदान दिले जातं आयुष्यमान भवाचा आशीर्वाद आणि ह्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट. चेंडूला सुंदरसा फ्लिक केलं होतं ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू निश्चित पाहिला होता. क्षेत्ररक्षक मला वाटतं नितीन पाटील याला चेंडू व्यवस्थित कॅरी करता आला नाही आहे. 2 धावा कंप्लीट. क्रिकेटमधून खऱ्या अर्थाने झेलला फार महत्त्वाचं स्थान असतं. घ्या कॅच जिंका मॅच लेलो कॅच जितो मॅच कॅच विन द मॅच. झेल सोडल्यानंतर जीवदान मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं फलंदाज देखील थोडासा आक्रमक होतोय. अतिशय प्रतिम उत्तम चेंडूची पॅक करताना गोलंदाज बिग विकेट. बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करते गेंदबाज राजू पाटिल. दुसरा चेंडू मार खाल्ल्यानंतर खऱ्या अर्थात तिसऱ्या चेंडूवर कमबॅक करताना गोलंदाज आपण पाहतोय. अतिशय उत्तम दर्जाचा चेंडू ज्यांना हाताळला आणि प्रत्युत्तर देताना तिसऱ्या चेंडूमधून फलंदाज सुदायाची दांडी गुल. फलंदाज बाद. नेक्स्ट बॅट्समन येतोय सतीश. पंकज पाटील यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज केलेला ऑल द बेस्ट केले. धन्यवाद पंकजजी. अष्टविनायक ब्रासबँडचे सन्मान्य अध्यक्ष मंगेश पाटील यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज केलेलं ऑल द बेस्ट केलं. धन्यवाद मंगेश. खास करून दिव्या संघाला त्यांनी ऑल द बेस्ट केलेलं आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. हलकासा प्रश्न पंचांना मिशला. पंच संमत नाही. लेग बायचा इशारा. 1 धावेचा निर्वाळ धावसंख्या आणि पुढे सध्या धावसंख्या होती ती बॅट कट.
थोडासा मिस्टाम स्ट्रोक आहे. स्क्वेअर ऑफ इकडा चेंडू पाहतोय, डीपला चेंडू जातोय, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. अति घाई आणि कुठेतरी संकटात नाही. खऱ्या आता धाव घेण्यासाठी तुमच्याकडे कॉलिंग फार महत्त्वाचे असते. एकदा कंप्लीट पूर्ण झाली होती, मात्र दुसऱ्या धावेचा आवडता आला आणि दुसरी दिवण्यासाठी प्रवृत्त झाला होता प्रवीण आणि महत्त्वाचे विकेट गमावताना स्वतःची प्रवीण. नेक्स्ट बॅट्समन संजय. षटक क्रमांक पहिले वैयक्तिक पहिला, संघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकांना गोलंदाज राजू. आतापर्यंत ज्यानं खर्च केले धावा 6. शेवटचा लास्ट चेंडू. आलेल्या सर्व मान्यवरांचं, उपस्थित पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतोय क्रिकेटचं फेस्टिवल आणि क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा. पाई ग्रामपंचायत माजी सरपंच सौभाग्यवती नर्मदा नर्मदा आनंद देवळीकर माऊली या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आनंद देवळीकर यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित झाली आहे. माऊली आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. या ठिकाणी मात्र डिफेन्सिव्ह फटका, बॅक टू बॉल. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीने थोडासा बागपूरला आपण संघ पाहतोय. मोरे दिबे धाबा आहेत त्या फक्त आणि फक्त 7. येणारे चेंडू 12 आणि बीजासाठी अजूनही किती पाहिजे? येणारे चेंडू असतील 12 आणि बीजासाठी किती गरज? 24 का 23? 24ची गरज. प्रतिवर्ष आपण विचार केला तर 12 धावांची सरासरी आता मात्र सामन्याला थोडीशी कलाटणी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला संगीत, दुसरं गोलंदाज येतोय ज्ञानदेव. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर केला, अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहतोय. आउटफील्ड थोडंसं कुठंतरी खराब आहे. दोन धाबा कंप्लीट. तिसऱ्या धाबीसाठी महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय संजय. ची गरज आहे. 11-22 ना.
येणारी 11 चेंडू विजयासाठी 22 धावांची गरज. प्रत्येक चेंडू आपण विचार करतो 2 धावांची सरासरी. गोलंदाज सज्ज मारता 55 क्रॉस करतो. राईट आर्म ओव्हरचा मारा करताना गोलंदाज ज्ञानदेव, बॅट्समॅन न्यू बॅटल राजू. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आहे. आउट ऑफ लेग स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच बाहेर चिकून घेते. अमांतर धाव, या अमांतर धावांनी संख्या धावसंख्या एक धावांनी पुढं शकते. बघा ज्या अमांतर धावा असतात त्या कुठंतरी तुम्हाला पराभवाच्या खाईत नेणारे असतात. कदाचित हा चेंडू ST रक्षकाने गॅदर केला नसता तर कदाचित आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका आपण राज्याच्या बॅटमधून पाहिला. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका आणि खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज. फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. एक्झॅक्ट मैदानामध्ये आपण पाहिलं चेंडूची लाईन लवकर रीड केली. ऑनचा बिग ब्लास्ट आपण पाहिला फलंदाज राजूच्या बॅटमधून. आता या 6 धावांनी कुठंतरी कमबॅक करताना संघ आपण पाहतोय मुरुए दिबे. पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. यस वेल जज कॅच. एक उत्तर देताना गोलंदाज ज्ञानदेवीची आपण गोलंदाजी पहिले अतिशय उत्तम दर्जाचा ज्यानं गोल चेंडू हाताळला आणि महत्त्वाचे विकेट प्राप्त करताना राजूला बाद केला. नेक्स्ट बॅट्समन येतोय अवी. धावा किती दिलं? धावसंख्या 16 आहे. किती पाहिजे? कितीमध्ये किती बघा, कितीमध्ये किती ते मला 9मध्ये 15. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. येणारी 9 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. धावा किती झाल्या ते फार महत्त्वाचं आणि आता धावा किती हव्यात हे फार महत्त्वाचं झाले दोन्ही संघांसाठी. अतिशय चांगला फटका सजलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील दक्ष. या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद. मौका भी दिया व चौका भी दिया. कदाचित या स्पर्धेचा टर्निंग पॉईंट ठरू शकतोय. झेल कॅरी करण्याचा प्रयत्न निश्चित झाला मात्र झेल सुटला. मौका भी दियावर चौका भी दिया. या चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. आता येणारे समीकरण येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी 11ची गरज. अतिशय चांगला फटका. अवलीकडून सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. कुंदन पाटीलच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण फेक देखील उत्तम मात्र 2 धावा कंप्लीट. येणारे चेंडू 7 विजयासाठी 9 धावांची गरज. दोन्ही संघामध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. धाव घेण्यासाठी धाव रोखण्यासाठी. अति तटीचा सामना, अतिशय प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चुकीच्या चेंडूची फेक निश्चित झाली होती. मात्र धाव मिळते फक्त आणि फक्त 1. या 1 धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे शकते. आता येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी 8ची गरज. गोलंदाज कोण असेल? चिंतामण. सहा चेंडूमधून 8 धावा डिफेन्स ठेवायचे आहेत. या अगेन्स्ट फलंदाज 6 चेंडूमध्ये धावा तुम्हाला करायचे आहेत. दोन्ही संघांना एक समान संधी आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं चालू सामन्याचं जर अपडेट पाहिलं तर पहिला आणि दुसरा चेंडू या स्पर्धेचा निर्णायक असेल. पहिल्या दुसऱ्या चेंडूवर जर कदाचित धाव आली नाही तर निश्चितच अशा पल्लवी ते विजयाच्या वीर आणि दापोड संघाच्या पहिल्या दुसऱ्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर निश्चित या सामन्यामधून विजय संपादित करणार संघ पाहू.
वाय नॉट. 6 चेंडू बाकी आहेत, 8ची गरज आहे. किती झाले ते फार महत्त्वाचं नाही, आता किती आहेत ते महत्त्वाचं आहे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज चिंतामण. आणि पहिला चेंडू पुल अँड सक्सेसफुल. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. थोडासा आपटेकर पद्धत चेंडू तो शॉर्ट पेस डिलिव्हरी, फलंदाज चपल झाला. ऑनसाईडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून सजला आणि चेंडू बघता बघता कुठेतरी आउट ऑफ पार्क. काल्हेर संघाचा कॅप्टन आपण देखील लगेच आमच्या टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. काल्हेर संघाचा कॅप्टन मला वाटतं आपण आपली अदर टीम घेऊन आमच्या स्टेजच्या मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. बांद्र्यामध्ये काल्हेर संघाचा कॅप्टन इन अदर्स टीम. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. थोडासा आपटेकर पद्धती चेंडू तो शॉर्ट पेस डिलिव्हरी, फलंदाज चपल झाला. ऑनसाईडचा फटका देखील सुरेख सुंदर सजला आणि चेंडू मात्र आउट ऑफ पार्क. गार्डन या 6 मिनिट आता मात्र या सामन्यावर आपलं साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतोय. मरू ऐ दिवे येणारे 5 चेंडू. आता मात्र हा चेंडू देखील खराब, दिशा इन्स्पायर मारा. सामन्याचं पिक्चर देखील आता मात्र क्लिअर झालेलं आहे की या सामन्यामधून कुठला संघ विजय संपादित करेल. आरोही पाटील यांच्याकडनं देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केले गेले. खास करून मरू ऐ दिवे, आदरणीय वसंतजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. आउट ऑफ इनसाइट, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. आणि या चौकारानं विजय संपादित होत आहे मरू ऐ दिवे संघाचं. खऱ्या अर्थाने या सामन्यामधून सातत्य आपण पाहिलं मरू ऐ दिवे संघाचं. पहिल्या दिवसामधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. पहिल्या दिवसाचा विजेता संघ आपण पाहिला आणि या सामन्यामधून देखील अतिशय उत्तम दर्जाचा खेळ करून वीर तानाजी दापोडे संघाला